आपल्यासोबत खासदार सुनील तटकरे आहेत। सर, एकंदरीत काय सांगाल? चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील भेट दिलेली आहे, पूर्णतः आढावा घेतलेला आहे। आपण देखील आढावा बैठकीला उपस्थित होतात। एकंदरीत काय? शांतनु साहेबांनी फार मोठ्या राजकीय इच्छाशक्तीतून उभारलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ याला भेट देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री, एक अभ्यासू व्यक्तिमत्व नामदार चंद्रकांत दादा आज या ठिकाणी भेट द्यायला आले। लोकसभा सदस्य या नात्याने त्यांचं स्वागत करण्याच्या निमित्तानेच मी या ठिकाणी आलो, पण त्यांच्या अगोदर त्यांची माझी नामदार आदिती आम्ही प्रदीर्घ चर्चा केली होती की या विद्यापीठाच्या वाढीसाठी आपल्याला काय करता येईल। विद्यापीठामध्ये अनेक पदरिक्त आहेत, त्यामध्ये प्राध्यापकांची पदरिक्त आहेत, टीचिंग स्टाफची, नॉन टीचिंग स्टाफची, इतरही काय प्रश्न आहेत, काही इमारती अपुऱ्या आहेत। तर त्या दृष्टिकोनातून आज दादांनी स्वतंत्रपणाने चंद्रकांत दादांनी वेळ दिली आणि संबंध विद्यापीठाचं कार्य समजून घेतलं। 4-5 इमारती लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतात या संदर्भात मी त्यांना आश्वस्त केलं की विद्यापीठाच्या मार्फत काही प्रस्ताव राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादांच्याकडे वित्त आणि नियोजन विभागाकडे गेले तर त्याचाही पाठपुरावा एक खासदार या नात्याने मी नक्की त्या ठिकाणी करीन, मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या जवळ करीन, कारण इथे 650 एकर जागा आहे। आज देशातील अनेक महाविद्यालय या ठिकाणी जोडले गेलेत, काही विद्यापीठं जोडली जाऊ शकतात, पण इथल्या गुणवत्तेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। मधल्या कालावधीमध्ये परीक्षेचे निकाल आणि इथली गुणवत्ता ज्या पद्धतीने टिकवण्याची जबाबदारी ज्यांना आपण व्हाईस चान्सलर म्हणतो, कुलगुरूंची असते, ती योग्य पद्धतीने निभावली गेली नव्हती असं माझं एक लोकप्रतिनिधी या नात्याने मत यापूर्वी सुद्धा होतं। यामध्ये सुधारणा जर काय झाली, रिक्त पद्धत जर काय प्राध्यापकांची आणि नॉन टीचिंग स्टाफची भरली गेली तर महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एक उत्तम विद्यापीठ कॅम्पस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी म्हणून आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळेल। सर, 500 कोटी निधीची आवश्यकता होती, त्याच्यामध्ये काय वाढ झाली किंवा घट झाली, काय मान्यता निधीचं झालेलं आहे का? एक असं आहे की निधी ज्या वेळेला मिळत असतो त्यावेळेला एकतर अर्थसंकल्प मांडताना किंवा ज्या वेळेला पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन होत असतं त्याला पूरक मागण्या विभागाच्या मार्फत जाव्या लागत असतात। दादांजवळ, चंद्रकांत दादांजवळ माझी ही चर्चा झाली की विद्यापीठाच्या उद्याच्या भवितव्या वाढीसाठी आज ते काही दिवसभरामध्ये आढावा घेणार आहेत, त्या आढाव्याच्या अनुषंगाने जर का अधिक निधी लागला तर हिवाळी अधिवेशन आता लवकर येईल, त्यावेळेला पुरवणी मागण्यांच्या मध्ये त्यांनी अधिक मागणी करावी। मी एक खासदार या नात्याने दादांना विनंती करीन, अजितदादांना, की या संदर्भातला साकल्याने विचार व्हावा। नवीन सर, का आमूलाग्र बदल विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून होणार आहेत का? नाही, एक असं आहे की आमूलाग्र बदल, कॅम्पस आणि कॅम्पसची सुधारणा आणि विशेष करून शैक्षणिक गुणवत्ता या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत। आता एआयचा वापर सर्व क्षेत्रामध्ये होतो, याची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या विद्यापीठाचा उपयोग काय होऊ शकतो याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। उद्या भवितव्याच्या कालावधीमध्ये मी सतत प्रयत्न करतोय, मोदी साहेबांच्या जवळ मला आदर वाटतोय आणि अभिमान आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या परिसरातील उद्योग वाढीच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती भारत सरकारचा नियतव्यय उपलब्ध करून दिला आहे। देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, एकनाथराव असतील, यांचाही प्रयत्न या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळे उद्योग यावेत असा आहे। अशा वेळेला कुशल जे काही कामगार लागतात, तंत्रज्ञ लागतात, हे सगळे या परिसरात जर का मी निर्माण करू शकलो, त्याच्या अनुषंगाने हे विद्यापीठ आणि विद्यापीठाला संलग्न असलेली महाविद्यालय याच्यामध्ये जॉब ओरिएंटेड जर काही कोर्सेस आपल्याला सुरू करता आले तर त्याचाही फायदा होऊ शकतो। आज ती पण एक प्राथमिक कल्पना नामदार चंद्रकांत दादा यांच्यासमोर मी मांडली आणि मला विश्वास आहे की त्यांच्या दिवसभर आज त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। एक मंत्री दिवसभर कॅम्पसची पाहणी करतात, आढावा घेण्यासाठी दिवसभर बसतात, प्रधान सचिव, त्यांचे डायरेक्टर्स त्यांना सगळ्यांना घेऊन येतात। याचा अर्थ या विद्यापीठाचं महत्त्व हे चंद्रकांत दादांना जाणवलं, या प्रश्नाचं गांभीर्य त्यांना जाणवलं आणि म्हणूनच ते या ठिकाणी आले। त्याच्याबद्दल खासदार म्हणून मी त्यांचे आभारी आहे। तुमच्या पाठपुराव्याला कुठेतरी यश येताना एकंदरीत दिसतंय का? कारण का आपला नेहमी पाठपुरावा होता विद्यापीठाच्या संदर्भात। निश्चितच, कारण माझा पाठपुरावा होता, मी पालकमंत्री 2004ला होतो, त्यावेळेला सुरेश जैन या खात्याचे मंत्री होते। आपण बघायला इमारतीच्या उद्घाटनाला त्यावेळेला मला निधी देता आला, नंतर मी अर्थमंत्री झालो, 2010ला मी अर्थसंकल्प मांडला, तेव्हा या विद्यापीठाचा जो काय त्यांना निधी लागत होता त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढ करण्याची भूमिका माझी होती। आता उभारी घेत आहे,
आणि याच्यामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक सर्वोत्तम विद्यापीठ उद्याच्या भवितव्याच्या मध्ये आकाराला जाईल. धन्यवाद सर. हे होते खासदार सुनील तटकरे. राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.